नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. उन्हामुळे हैराण झाला आहात का? तर आज आपण घेऊन आलेलो आहोत शरीराला थंडावा देणारी, पोटासाठी अतिशय हलकी आणि चवीला अप्रतिम अशी पारंपरिक पद्धतीची कोकमची सोलकढी. फक्त काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी पाहून तुम्हीही नक्की म्हणाल, वा, अशी सोलकढी रोज प्यायला हवी. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोलकढी बनवण्यासाठी 4-5 कोकम घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून 10 मिनिटं आपण हे भिजत ठेवणार आहोत. आता हे मी धुवून घेतले होते कोकम. आता इथे मी 10 मिनिटं हे कोकम भिजत ठेवणार आहे. आणि त्यानंतर लगेचच इथे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे, ओला नारळ. आणि नारळाचं आता पूर्ण खोबरं आपण काढून घेणार आहोत. एका नारळापासून जवळजवळ 4 ते 5 ग्लास सोलकढी आपली तयार होते. आता हे बघा, तुम्ही बघू शकता, ओलं खोबरं आहे त्याचं पूर्ण मी खोबरं काढून घेतलेलं आहे आणि मागचा जो काळा भाग आहे तो सुद्धा इथे मी काढून घेणार आहे. मागचा काळा भाग काढून घ्यायचा आहे, कारण की काय होतं, सोलकढी करताना थोडेसे काळे कण आपल्याला दिसून येतात, म्हणून काळा भाग शक्यतो काढून घ्यायचा. तुम्हाला वेळ नसेल, नाही काढून घेतलात तरीसुद्धा चालेल. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण खोबऱ्याचा काळा भाग इथे मी काढून घेणार आहे. संपूर्ण खोबऱ्याचा काळा भाग काढून घेतल्यानंतर खोबरं आता आपण कापून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी 5 ते 10 मिनिटात ही सोलकढी तयार होते, पण चवीला इतकी छान लागते म्हणून सांगू तुम्हाला. आता संपूर्ण खोबरं इथे आपण कापून घेऊया. आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ही सोलकढी बनवून ठेवलीत ना, तर 8 ते 10 दिवस आरामात टिकते, पण तोपर्यंत ती राहतच नाही, संपून जाते. हे बघा, संपूर्ण खोबरं इथे आपण कापून घेतलेलं आहे. आता शक्यतो मिक्सरचं भांडं मोठं घ्यायचं आहे आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबऱ्याचे काप आपण घालायचे आहेत. संपूर्ण खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. कधी केली नसेल ना घरी, तर नक्की करून बघा, खूप छान लागते, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. अर्धा इंच आलं घालायचं आहे, बारीक कापून घालायचं आहे. आणि 2 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं इथे मी बीट घातलेलं आहे. म्हणजे काय होतं, की आपल्या सोलकढीला सुरेख असा रंग येतो. आणि इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. आता हे सगळं साहित्य पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं बारीक होतं. आता फिरवून झाल्यानंतर एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फाईन असं फिरवून घ्यायचं आहे. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि कॉटनचा एक पांढरा रुमाल ठेवलेला आहे. तुम्ही कोणतंही कापड कॉटनचं ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यामध्ये आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे आणि छान असं गाळून घ्यायचं आहे. शक्यतो कापडच घ्यायचं नारळाचं दूध काढताना, अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं, नारळाचं संपूर्ण दूध निघलं जातं. आता हे बघा, संपूर्ण मिक्सरमधलं नारळ आहे फिरवलेला, तो आपण ह्या कपड्यावर घेतलेला आहे आणि छान असं पिळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी सुती कॉटनचा रुमाल वापरलेला आहे, त्यामुळे नारळामधलं सगळं दूध असं हे छान असं पिळून निघत आहे. हे बघा, अशा पद्धतीने जितकं जमेल तितकं आपण पिळून काढणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने काढून घेऊया. आता हे राहिलेलं जे खोबरं आहे ना, पिळून घेतल्यानंतर आपलं हे शिल्लक राहतं की नाही, त्यामध्ये पुन्हा आपण अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि पुन्हा त्यामध्ये राहिलेलं नारळाचं जे दूध आहे ते आपण काढून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता पुन्हा याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. संपूर्ण हे नारळाचं जे खोबरं आहे ते छान असं मिक्सरला बारीक फिरवून घेतल्यानंतर पुन्हा आपण छान असं पिळून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्तपैकी अगदी घट्टसर आपली सोलकढी तयार होते. हे बघा, छान अगदी दाटसर आपलं हे नारळाचं दूध निघालेलं आहे. हे बघा, संपूर्ण काढून घेऊया. आता पुन्हा मिक्सरला फिरवण्याची गरज नाही, कारण की त्यामध्ये जेवढं नारळाचं दूध होतं ते आपण पिळून काढून घेतलेलं आहे. आता सोलकढीसाठी मस्तपैकी आपलं हे नारळाचं दूध छान काढून झालेलं आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकमचं आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे मस्त आंबटसर चव येते. तुमच्याकडे कोकमचं आगळ असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल. आता इथे मी कोकमचं पाणी घालणार आहे. आता इथे मी अंदाजाने 4 ते 5 कोकम घेतले होते, ते पाणी घालूया आणि हे अगदी परफेक्ट आहे प्रमाण. ते सुद्धा आपण गाळून घालायचं आहे, म्हणजे मस्तपैकी आपली छान अशी, अजिबात कोकमचा सुद्धा कचरा यामध्ये जाणार नाही, त्यामुळे कोकमचं आगळ घालताना सुद्धा गाळून घालायचं आहे. आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि अगदी अर्धा चमचा साखर घालायची आहे, म्हणजे चव अगदी बॅलन्स होते. कोथिंबीर तर आवर्जून घालायची.
तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे. अजिबात केमिकलचा कलर न वापरता इथे सुरेख आपण बीटाचा वापर करून सोलकढी केलेली आहे. चवीमध्ये अजिबात काहीही फरक पडत नाही. पण अतिशय पौष्टिक अशी पारंपरिक पद्धतीची सोलकढी तयार झालेली आहे. मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि 1 ते 2 तासानंतर थंडगार अशी प्यायला घेणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. मस्तपैकी इथे मी ग्लास घेतलेले आहेत. ग्लासमध्ये सर्व्ह करणार आहे आणि थंडगार सोलकढी प्यायला तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर खाद्यरुची मराठी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीसोबत. माझ्या लाँग आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्ही नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझे लाँग व्हिडिओ जास्त आवडतात की शॉर्ट व्हिडिओ आवडतात? कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.